आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्यावर शिवसेनेचा दावा असल्याचे स्पष्ट केले। संघटनात्मक ताकद आणि आमदारांचे पाठबळ लक्षात घेता या जागांवर आमचा हक्क असल्याचे त्यांनी नमूद केले। राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत विरोधकांना सक्षम आवाज देण्यासाठी राज्यसभेत मजबूत प्रतिनिधित्व आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली। या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे तर विचारांच्या लढाईच्या दृष्टीने पाहिले जात असल्याचेही ते म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यसभेच्या जागांवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे। आमचे दोन्ही खासदार मग संजय राऊतजी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदीजी असतील, ह्या दोन्ही खासदारांकडून आपण राज्यसभेत जो लढा आपण पाहतोय, मग तो संविधानासाठी असेल, तो देशाच्या अदानीकरणाच्या विरोधात असेल, धारावी विकण्याच्या विरोधात असेल, मुंबई आणि महाराष्ट्र जो अन्याय होतो त्याच्या विरोधात असेल, तो लढा ठामपणे आम्ही तिथे देत असतो। एकमेव आमचा पक्ष आहे जो आत्ता ह्या पूर्ण 5 वर्षाच्या काळात इंडिया आघाडीमध्ये ठामपणे राहिलेला आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MVचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे, कारण 2020 मध्ये आम्ही एक सीट NCPला दिली होती तशी।